रीड मोर सध्याच्या नव्या पिढीचा अत्यंत परवलीचा शब्द. हा शब्द बघून ते आर्टिकल किंवा लेख वाचायवं की नाही असा निर्णय घेणारी एक नवी पिढी सध्या कार्यरत आहे. मित्रांनो, मला मान्य आहे की जग वेगवान झालं आहे आणि सगळं कसं फास्ट आणि क्विक सर्व्हिस आपल्याला अवेलेबल होत आहेत. 10 मिनिटात ग्रोसरीसुद्धा घरी येते. खराब असेल तर ती तुम्ही परत द्यालही. आयुष्याचं काय, ते एकदाच मिळतं आहे आणि ते परत मिळणं कठीण आहे. एकदा का ते बिघडलं तर बिघडलं. अशा वेळी जर तुमच्या समोर काही माहितीपूर्ण महत्त्वाचं तुमच्या अडचणींवर मात करणारं जर काही येत असेल तर किमान ते नजरेखालून घालून ते पूर्ण वाचावं. इतके तरी आपण बिझी नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. रीड मोर जर इग्नोर करत असाल तर रीड केअरफुली हे वाचण्याची गरज कधी पडेल हे सांगता येणार नाही. आयुष्य खूप छोटं आहे मित्रांनो आणि त्यांना खूप गंभीरपणे आपण घ्यायला हवं. अत्यंत काळजीपूर्वक एक एक पाऊल पुढे टाकत आपल्याला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत नव्या युगातल्या या वेगवान जगात काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला वेळ घेऊन आणि विचार करूनच करायला लागतील. प्रत्येक मॅच शॉर्टकट मारून नाही जिंकता येत. काही मॅच या लॉंगकट मारूनसुद्धा जिंकता येतात, हे लक्षात असू द्या. जिथे घ्यायचे आहेत तिथे शॉर्टकट तुम्ही भरपूर घेतलेले आहेत, पण ज्ञानाला शॉर्टकट नाही. तिथे आपल्याला वेळ द्यावाच लागेल. खोट्या आनंदासाठी आपलं आयुष्य दावणीवर लावू नका. शांतपणे आणि गंभीरपणे विचार करा आणि आनंदाच्या स्रोतांना आणि ज्ञानाला लवकरात लवकर जवळ करा.